इथे बस बघू इथे दादा अरे येडी झाली का जिवंत आहे ना मी दादा जिवंत आहे पण आजारी आहे कशी आहेस ग बरी आहे आई ना पोर मी आता काळजी नाही करायची आता आली ना आता काळजी नाही करायची आता मी आहे दादा बरं डॉक्टर पण आले काय झालं व डॉक्टर नाही ते आत्या जावई बापू आहे तिथे तुझे नमस्कार जावई बापू आले नमस्कार कशी बरी आहे ना जावई बापू आले जावई बापू वय तात्या कधी कधी आले जावई आता झालं जावई बापू आता चालू आहे ती नल्लीची लय तुम्हाला बघायला आलोय बरं वाटणं झालंय ना तुम्हाला तात्या बघायला आलोय अरे आता सगळे इकडे घरात आले मला बरं वाटतंय बरं वाटतंय तुम्हाला मग चला फिरून येऊया चला एवढं मी बरं नाही वाटत आहे रे तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय काय झालं काय ना कवडा पोरगाय कमरेवर घेतला आणि फिरायला घेऊन गेलो तर काय बोलाल जावा सगळी की जीभ लावली टाल्याला लावली जावा की बरं वाटेल त्यासनी घेऊन जावा कुठं? तुम्ही जावा की फिराय नाही बाय आता कुठं घेऊन जायचं त्याला दादा आजचा दिवस आराम कर उद्या आपण जाऊ डोंगरावर ते कारकुंडे वैदू आहे ना तू आपला कारकुंडे वैदू हाताला असला गुण एका दिवसात टाना उडा मारायला लागशील तू दादा हाय का आता अरे उठता येत नाही मला टना उड्या कधी मारू नाही बघा तसं नाही दादा तू उठू नको मी हाय हे जावय बापू आणि मोर कुणासाठी आहे ते जातील ना तू दादा आम्ही येऊ तुमच्या मी कुठं कशाला जायचे कशाला जायचं म्हणजे मी कुठं जायचे यांना घेऊन जायचं डोंगरावर वरती आये माका भूक लागली हा पोटात कावळे ओरडतात गो माका जेवू दे ना गो आई माका भूक लागली हा अरे माका अगे बाई आये हे बघ भाऊजींनी चॉकलेट आणला माझ्यासाठी आणला अगे बाई किती चांगले होत ना भाऊजी तुझी नाही तुझी पाहिजे माझ्यासाठी आणलं हा ना तुला टाकल्या भाऊजी मला तिची पाहिजे माका पाहिजे खाऊ माका अर्धी दे खाऊ दे माका खाऊचा गणपती माका खाऊचा माका खाऊचा माका खाऊचा पागल असस पागल कळलं नाही तुका अरे माका भूक लागली हा मी माझ्या पोटात कावळे ओरडतात माका भूक लागली कळलं नाही काय ए अरे मालवणी भाषा एवढी गिळली भूक भागली नाही का तुझी खा बेटा खा चॉकलेट खा दोघांनी वाटून का तिला तेवढं आनंद दे थोडंसं आये हे बघ पोरं आहे ते भूक लागली हे बांगडे पण आणले हो बेटा ऐक की, लहान पोरांनी बांगड्यावर खेळायचं नसतं तसं माका आणले हो अगं लहान कसले भारी असते अगं तुझी नको हिची पाहिजे भाऊजी कसले भारी असतात 2 मिनिटं इकडे ये. 2 मिनिटं ये. अहो आत्या काय चाललंय ही कशी काय आली इकडं किती दिवस चाललो होतं आत्याचं का तात्याला बघायला यायचं आहे म्हणून मग ते आता आले त्याला मी काय करू ते काही सांगून आले होय मला कवा जाणार आहे ती आले तर महिनाभर थांबल मला काय माहिती आत्या आहे ती म्हणले मी तुझ्यासाठी 3 दिवस सुट्टी घेऊन आलोय ग मला तू पाहिजे तोंड नका ना पाडू तुम्ही मला तू पाहिजे तुम्ही तोंड नका पाडू कसं बस आलोय नले काय चाललंय कुसूर करताय घरात पाहुणे रावळे आले बघायला दिसत नाही का हिसकावलंय मी तुला हा मामा ही पोरं मोठी होत आहेत बापूस खाटल्यावर झोपलाय तुझी एवढी घाई कुतीला आली पाहुणे रावळे 4 दिवस असतात नवरा असतो ना आयुष्यभर मग तवा करायचं पाहिजे हे बघ असं नाही कर 18 जणांचं खटलं होतं आमचं तरी पण 2 पोरं झालेत आम्हाला या कानाचं त्या कानाला कळू पण दिलं नाही आम्ही कधी नेमक्या येळी नेमक्या जागेवर नेमकी गोष्ट ध्यानात ठेवायचं असं सूत्र असतं बाळा संसाराचं हा आता
आता रडायचं नाही, रडायचं कुठं रडायचं नाही. हा चल हात चला आवरा पटपट झोपाय. ए उठा ना तिकडे गेला. फाटाफाट उठायचंय. चला झोपा पटकन, अंथरून टाका. कशाला उठायचंय पाटाचं? काय नाही ते म्हटलं ना सकाळी डोंगरावर जायचंय दादाला घेऊन वैदूकडं, म्हणून त्याची तयारी करायची. तयार कुठली? कसली तयारी करायची? कसली बरं जावई बापू बरं झालं आला तुम्ही. सकाळी टेम्पो बुक करून या तिकडे जाऊन. मी मग आणि कोण? जावे बापू ही एवढी यादी घ्या आणि याच्यात ज्या वस्तू आहेत त्या बाजारात घेऊन या तेवढं ना. ही पण मी चालायचं होय? हा मग? हो जावई बापू कसं सासरा आहे तुमचं कसं? नाही मला ती फक्त आलो तुम्ही ह्याच्यासाठी. नाही ते तेवढे ते वाचा काय आहे का. आणि ए बाबी हा. सगळं ऐकून घे, काय कमी जास्त पडलं हा, तर ऐकते, त्याच्यात. वाचा तुम्ही, मला हा. सामान काढून. हा पिवळा धोतरा, हा रान तुळस, रानतील. वासन तेल, नारळाच्या 11 करवंट्या, कडुलिंबाचा पाला, कार्टुली, अश्वगंधा, निलगिरी, कपाळावर पांढरा डाग असलेल्या म्हशीचं दूध. हे सगळं मी आणायचे. हो मग तुम्ही आणायचं मग कुणी आणायचं? अहो पण मला नाही माहिती म्हणजे ही काय काय कुठं मिळतं कशाचं काय मला माहित नाही तसं काय. हे काय वासन तेल, कार्टुली कशाला पाहिजे ते? ही 2 कार्टुली घेऊन जावा की तू. जावई बापू तुम्ही तर आता हवं बाजारात गेलं कुणाला विचारलं कुणी पण सांगाल व कुठं मिळतं ते. आणि ते काय डोंगरावर ना आता लगेच येणार होय आपण? उद्या जाणार, उद्या रात्री तिथं जागरण होणार, परवा येणार सकाळी आपण. उद्या तिथंच राहायची होय? मग आणि मग मी तुम्हाला सोडतो माघारी येतो मग. हो काय तुम्ही सामान आणायला जाते मी विचारले. हं? आणि बरं ते जाऊ दे, आपल्या गावात आहे का ग ते पांढरा डाग असलेली म्हस आहे? मी आता कवाच नाही बघितली. बया ती पण शोधायला लागेल. अगं तू वैद्य आहे ना, दुधावरनं ओळखतो ग डाग पांढरा होता की नाही तो. हो तो वैद्य आहे का नाही, सॉलिड आहे. मागे मी त्याला एकदा हात दाखवला होता ना, मला म्हणाला चुना खातोस काय म्हणून. काय गरज आहे हात दाखवायची? हो. अरे ह्यांच्या तोंडाकडे बघितलं तरी कळते चुना लावणारा माणूस आहे ती. काय बोलतो, काय बोलतो? ऐका ना आत्या हा तुम्ही कशाला त्या बाबा बिबाच्या नादाला लागताय तुम्ही? म्हणजे? ती नाही ती बाबा काय करत, येडी असते ती बाबा. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवायचा, शानी माणसं आहे का नाही आपण? हा डॉक्टरनं सांगितलं की नाही ह्यासनी आराम करायला, ह्यासनी आराम करू द्या. आणि ते डॉक्टर बिक्टर आहे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. हो. आमचा वैद्य आहे तोच बरा करेल या माणसाला. तोच बरा करील. ए, उठा. उठा चला सगळी झोपा. सकाळी लवकर उठायचंय पहाटे पहाटे. संध्याकाळचं आपलं जागरण होणार आहे. चला पटकन झोपून घ्या. जावई बापू इकडे या. तुम्ही कुठे जाता वा? इकडे या. झोपाय जाऊ दे की उशीर झालाय ना लय. नाही नका ताई बरोबर झोपूचा. अरे तू झोप एक काम अगं कर. तसं नसतं झोपायचं. अरे हो. ताई बरोबर झोपूचा. अरे होय 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 होय. ऐका जावई बापू थांबा. तू तुम्ही ती आतमध्ये जाऊन झोपा खोली. हा? जावई बापू तुम्ही माझ्या बाजूला झोपा. काय 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 आपण बापी झोपूया ना. आणि हे वसड्या तू त्या साईडला झोपा. याला टांगा टाकून झोपायची सवय आहे माझ्यावर. मला पण टाकायचं.